खरडा करायचा त्यासाठी मी मिरच्या घेतल्यात. या पोपटी मिरच्या आहेत. लसूण आणि शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे थोडे जास्त घेतलेत. हे बघा मिरच्या अशा 2-2 तुकडे करून घेतलेत. आता त्याला भाजून घेऊया. कढई तापाय ठेवली आहे. त्यात मिरच्या टाकूया. चांगल्या भाजून घ्यायच्या. हे बघा मिरच्या भाजत आल्यात. भाजतात आहे. आता त्याच्यात थोडंसं तेल टाकूया. चांगल्या भाजून घ्यायच्या. त्यासोबतच शेंगदाणे आणि लसूण पण टाकून घेऊया. शेंगदाणे थोडेसे जास्त घेतलेत. मला आवडतात आणि छान लागतं. जास्त थोडेसे शेंगदाणे ना तिखट पण नाही लागणार जास्त. चांगलं भाजून घेऊया याला. हे बघा मिरच्या भाजत आल्यात. अजून थोड्या भाजूया. शेंगदाणे पण भाजतात. हे बघा भाजत आले शेंगदाणे. त्याला मस्तपैकी आता त्याला भाजून घेऊया चांगलं. हे बघा मिरच्या झाल्या भाजून. आता त्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करणार होती पण आमच्याकडे लाईट नाही आहे. आता मी तांब्याने बारीक करून घेणार आहे. बघा मी तांब्याने बारीक करून घेणार आहे. गरम गरम असतं ना तेव्हाच बारीक करायचं, पटकन होतं. हे बघा चांगलं बारीक करून घेते. बघा मस्त बारीक होतंय. सगळं बारीक करून घेते. बघा ठेचा बारीक करून घेतलाय. आता याला ना कांदा टाकून परतून घेऊया. हा बघा ठेचा असंच पण खाऊ शकतो पण याला कांद्यात परतून घेणार आहे. छान लागतो मग मीठ टाकून. हे बघा 2 कांदे घेतलेत. ते आता कापून घेऊया. बघा कांदा कट करून घेतला. आता कढई तापाय ठेवली आहे. त्यात थोडंसं तेल टाकून हा खरडा परतून घ्यायचा. माझी मम्मी बनवायची अशी, छान लागतो. बघा कढई तापली आहे. आता कांदा टाकून घेऊया. आपल्याला कुठं न्यायचं असेल ना तर असंच न्यायचा. असा पण छान लागतो. आमचा नवरा खाणार नाही ना मग त्यामुळे कांद्यात परतायचा. आणि माझी मम्मी पण अशीच करायची. कांद्यात परतून घ्यायची. आता यात मीठ टाकून घेऊया. कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा. आपल्याला कोथिंबीर पण टाकायची वरतून, त्यासाठी कापून घेतली आहे. कांदा भाजत आलाय. हे टाकून घेऊया. मस्त सुगंध सुटलाय खरड्याचा. मस्त असा परतून घ्यायचं. झाला आपला खरडा तयार. या खायला खरडा. मस्त एकदम. हे बघा मी मिक्सरवरती बारीक करते पण आज मी तांब्याने केले त्यामुळे अशा थोड्या अर्ध्या मिरच्या राहिल्यात.
आता गॅस बंद करूया आणि कोथिंबीर टाकून घेऊया वरतून. या खरडा खायला मस्तपैकी.